NHAI वेलकम्स यू. शिरसाट 36 किलोमीटर, पालघर 62, वडोदरा 375. हा जो मार्ग आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आमने इंटरचेंजहून विरार इंटरचेंजला जाणारा मार्ग आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे जे सर्व प्रकारच्या वाहने बंद आहेत. तिथे डिवायडर लावलेलं आहे विरार इंटरचेंज मार्ग येणाऱ्या वाहनांना बंदसाठी. आणि इकडे तुम्ही पाहू शकता इथे देखील पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. मुंबई नाशिक महामार्ग, बाजूला ग्लोबल कॉम्प्लेक्स आणि इथेच पुढे आमने इंटरचेंज आहे. इथून साधारणतः 2-2.5 किलोमीटरवर सरळ गेल्यावर हा जो मार्ग इथे बंद झालेला आहे. त्यामुळे एक प्रश्न आपल्याला सतत विचारला जातो की हा जो मार्ग आहे आमने इंटरचेंज ते विरार सुरू होईल का, किंवा बदलापूर ते विरार सुरू होईल का. त्यासाठी हा एक अपडेट द्यायला आलो छोटासा. नमस्कार, मी योगेश आत्माराम आंबवले. आपले मराठी यूट्यूब चॅनलवर नेहमी वेगवेगळे रोड अपडेट देत असतो. आज हा अपडेट द्यायला आलो कारण मला 2 दिवसापूर्वी विचारला होता बदलापूर ते विरार इंटरचेंज जाता येईल का, किंवा वज्रेश्वरीपर्यंत जाता येईल का. फोन पण आला होता. तर मी ॲक्च्युली आलो मी वडपेजवळ आल्यानंतर मला आठवलं, म्हटलं जरा 15-20 मिनटं आहेत आपल्याकडे, हा एक व्हिडिओ बनवावा. नाहीतर कदाचित तो फुल व्हिडिओ बनवला असता. पण इथे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे आहे ना बोर्ड दिलेला आहे मुंबई नाशिक दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा. समोर मुंबई नाशिक महामार्ग आणि वडपे टेकडीचा जो ब्रिज आहे त्याचे काम सुरू आहे. इथे पूर्णपणे रस्ता बंद झालेला आहे. हे असे शॉर्टकट फक्त वापरलं जातात बाईक घेऊन. अदरवाईज इथनं एकही गाडी येत नाही. 4 चाकी पूर्णपणे बंद आहेत. येणारे असो किंवा जाणारे असो. एक छोटीशी माहिती पण आपल्यापर्यंत आपले मराठी यूट्यूब चॅनल. आणि ज्या गाड्या बाईक्स वगैरे ये जा करतात, परंतु त्यांचा कसा इथून बाजूने एक वळण आहे निंबवली वळण वगैरे या ब्रिजच्या असतात बाजूने, जिथनं सर्व ओव्हरटेक आहे. तिथून निघाल्यावर इथून पुढे एक रस्ता आहे वरती यायला. त्यामुळे इथून ज्या बाईक आहेत ना त्या पुढे जातात. मग त्या पुढे कुठपर्यंत जातात त्याचा काय अंदाज नाही. मग ते अकलोली इंटरचेंजपर्यंत जातात का पुढे विरारपर्यंत जातात याचा आपण अंदाज पुढे एका व्हिडिओत घेऊया. तुम्ही पाहू शकता इथे अकलोली 19 किलोमीटर, दिल्ली 1235 किलोमीटर. आणि जे काय बायकर्स तिकडे यायचा प्रयत्न करतात या अकलोली इंटरचेंज मार्ग येणारे, ते हा छोटा जो मार्ग आहे हा बघा साईड मार्ग, इथून बाईक्स ने-आण करतात. आता समजा एखादा बायकर तिथून आला, त्यांनी जर शॉर्टकट मारला इथून जाण्यासाठी, आत्ता एक बायकर गेला होता आणि त्याच वेळी जर इथून एखादा बायकर आला तर दोघांचे किती प्रॉब्लेम होईल याचा अंदाज देखील लावणं चुकीचं आहे. तर असे काही करू नका. एक छोटीशी माहिती आपल्यापर्यंत आपले मराठी यूट्यूब चॅनल. व्हिडिओ आवडलास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आला असल्यास सबस्क्राईब करावे. आता हा भाग मी पहिले दाखवणार आणि याच्यानंतर मी तो भाग दाखवणार जिथून वडपेपासून आपण इथपर्यंत आलो तर कशी वाहतूक कोणी आल्याने तो मुख्य रस्ता आणि कच्चा रस्ता यांच्यामध्ये जे प्रॉब्लेम आहे तो देखील मी दाखवण्याचा प्रयत्न केला. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये नमूद करा. व्हिडिओ आवडलास लाईक करा, चॅनल पहिल्यांदा आला असल्यास सबस्क्राईब करा. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे अपडेट घेण्यापूर्वी जसे की मी व्हिडिओच्या शेवटला सांगितलं की अचानक प्लॅन झाला दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा अपडेट देण्याचा की बदलापूरहून विरार इंटरचेंजपर्यंत जाता येईल का. तर तत्पूर्वी मी वडपे इथून सुरुवात केलेली, कारण हा जो मुंबई नाशिक महामार्ग आहे या मुंबई नाशिक महामार्गावर वडपे इथून जी सुरुवात होते ती पार समृद्धी महामार्गाचे जे वळण आहे ग्लोबल कॉम्प्लेक्स इथपर्यंत पूर्ण रस्ता हा एकदम भयंकर आहे. येथे वाहतूक कोंडी कंटिन्यूस लागलेली असते. तुम्ही पाहू शकता मुख्य रस्ता जोडून हा जो कच्चा रस्ता आहे, कच्च्या रस्त्यावरून सर्व वाहने जात आहेत. आणि बहुतांश वाहने हे जेव्हा जेव्हा वडपे इथून निघतात या कच्च्या रस्त्याचाच वापर करतात. मुख्य रस्त्यावर ज्या गाड्या उभ्या राहतात आणि जसे त्यांना वेळ भेटतो त्या देखील कच्च्या रस्त्यावर आपले वाहने वळवतात. कच्चा रस्ता आणि मुख्य रस्त्याच्या मध्ये बरंच तफावत आहे, बरंच अंतर आहे. आता तुम्ही पाहू शकता ST महामंडळ लालपरी देखील मुख्य रस्ता जोडून कच्च्या रस्त्यावरनं आपला जो पल्ला आहे तो गाठण्याच्या प्रयत्नात आहे. त्याच्या पुढे डंपर आहे. ॲक्च्युली आता हे जे चाललेले थांबले त्याला कारण असं आहे की बरोबर शांग्रीला रिसॉर्टच्या समोरच एक खूप मोठा खड्डा आहे ज्या ठिकाणी बरेचसे पाणी साचलेले आहे. तिथे आता 2 दिवसापूर्वी माती टाकून चिखल वगैरे करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तिथे जे ते वाहने सर्व थांबले जातात आणि मग तिथून पुन्हा मुख्य रस्त्यावर येताना वाहनांचे जे टायर आहेत ते घासले जातात. आणि तुम्हाला ST महामंडळ थांबलेली आहे, कारण पुढे जे जसे की मी म्हटलं
कच्चा रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर जे टायर ते घासले जातात, त्यामुळे हे वाहने घसरतात आणि त्यांना वरती येण्यासाठी या मुख्य रस्त्यावर येण्यासाठी त्रास होतो. आणि इथे रोजचीच म्हणजे ही कटकट आहे ॲक्च्युली. याच तर मोठे वाहने दिसत आहेत, जे टू व्हीलर्स आहेत, दुचाकी, त्यांना तर खूप जास्त त्रास होतो या ठिकाणी. ॲक्च्युली मी आतमध्ये असल्यामुळे लवकर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसला नसेल क्लिअर, पण भयंकर आहे. एक्झॅक्टली शांग्रिया रिसॉर्टच्या बरोबर समोर. आणि जे म्हणजे कच्च्या रस्त्यातनं जातात, जे मधनं घेतात, त्यांना लवकर लवकर रस्ता मिळतो आणि ते लवकर पुढे पोहोचतात. हे पाहू शकता गाड्या कशा टाकल्या जातात. वडपे येथून पार समृद्धी महामार्ग वळणापर्यंत म्हणजे वडपे टेकडीपर्यंत, ज्या ठिकाणी मुंबई नाशिक महामार्गाच्या ब्रिजचे काम सुरू आहे. आणि अशा प्रकारे आपण या मुंबई नाशिक महामार्गावरनं प्रवास करत आहोत. तुम्ही पाहू शकता गाड्या कच्च्या रस्त्यावरनं कशा जातात ते. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आपला मुंबई नाशिक महामार्गाचा एक, ज्याला आत्ताच्या घडीला NH-162 असा नवीन नाव दिलं आहे. नाही तर पूर्वी जुना आग्रा रोड असे म्हटले जायचे. कच्चा रस्ता आणि मुख्य रस्ता हा ॲक्च्युली जर का साईधारा इंटरचेंज सुरू झाला तरी इथे जे वाहतूक कोंडी व्हायची ते होऊनच म्हणजे अशीच राहणार आहे, जर का हा रस्ता व्यवस्थित केला नाही तर, सुस्थितीत केला नाही तर. कारण एक तर सर्वात पहिलं म्हणजे आता वडपे टेकडीचा ब्रिज जर सुरू झाला, काम अजून बाकी आहे, तर कदाचित मला असं वाटतं अजून वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. कारण वडपेचा ब्रिज ज्या ठिकाणी संपतो तिथून हा रस्ता खूप अरुंद होतो, तो थेट त्या निंबवली फाट्यापर्यंत. रस्ता इथे रुंदच आहे, पण तो अर्ध्याहून जास्त कच्च्या रस्त्यामध्ये. मुख्य मार्ग जो आहे तो व्यवस्थित आहे डांबरीकरणाचा, दुपदरी, त्याच्या बाजूला कच्चा आहे जो दुपदरी आहे. आज जर कच्चा रस्ता व्यवस्थित केला डांबर वगैरे टाकून, तर कदाचित इथली जी वाहतूक आहे ती खूप सुरळीत चालेल असा माझा एक अंदाज आहे. बाकी पाहूयात काय ते, कसं आपल्यापर्यंत आपली मराठी. आणि हे मुंबई नाशिक महामार्गाचा रोड अपडेटचं मी रोजच एक नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो, कारण हे रोजचीच वाहतूक कोंडी झालेली आहे. आपण जर या मार्गावरनं प्रवास करत असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करावे आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगावे. मी ज्यावेळेस इथनं कामाला जातो त्यावेळेस कुठलंही ठरलं नसतं की मी आता कुठे जाईल, काय करेल. वेळेनुसार मी माझे प्लॅन चेंज करत असतो. आता जसे की मी या मार्गाने इथे आलो आणि अचानक मला असं वाटलं की तर आता आपल्याकडे थोडा वेळ आहे, तर आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा अपडेट द्यावा. कारण आपल्याला बरेचसे प्रश्न सध्या बदलापूर ते विरार इंटरचेंजपर्यंत जाता येईल का असे विचारण्यात आलेले. आणि मग त्या अनुषंगाने मी आता दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा अपडेट देण्यासाठी चाललेलो आहे. इथे बाजूला हे बघा रॉंग साईड कशी येतात बघा. एक तर इथे गाडी बंद पडल्या काय माहीत नाही. असो, आपण वडपे टेकडीजवळ आलो आहोत. आपल्या उजव्या हाताला वडपे टेकडी पुलाचे काम बाकी आहे, डाव्या हाताला जे ते दिल्ली मुंबई एक्सप्रेस, आणि आपण चाललो आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा अपडेट घ्यायला. जसे की तुम्ही पाहू शकता रस्ता पूर्णपणे बंद आहे. पूर्वी याच ठिकाणाहून 4 व्हीलर्स जायच्या, मोठ्या मोठ्या गाड्या जायच्या, आणि अपघाताचे प्रमाण जास्त वाढल्यामुळे हा रस्ता आता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. आज आपल्यापर्यंत आपली मराठी सतत नवीन नवीन रोड अपडेट्स. डिवायडर्स टाकून रस्ता कसा बंद करण्यात आलेला पाहू शकता तुम्ही. भेटूया नवीन व्हिडिओत. आणि असेच नवीन अपडेट खास आपल्यापर्यंत येत राहतील. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.